ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरूंचे नावच द्वैताचा निषेध करते. ओव्या आहेत 30 आणि 31. सद्गुरूंना काही नाहीपणाशी आश्चर्यकारक आवड कशी आहे ते सांगितल्यावर ज्ञानदेव पुढे म्हणतात, काही बाही अळूमाळू देखे एखादे वेळू, तरी देखणे पणही विटाळू जया गाव. काही बाही म्हणजे कदाचित आणि अळूमाळू म्हणजे थोडंफार. जर कोणी एखाद्या वेळी त्याच्याकडे नेटाने पाहण्याचा प्रयत्न केलाच तरी ते पाहणेही त्यांच्या गावात विटाळ मानलं जातं. पुढे म्हणतात, तेथे नमन का बोले केऊते सुये पाऊले, अंगी लावोनी नाडिले नामची येणे. केऊते म्हणजे कशी, सुये म्हणजे प्रवेश करणे, नावची नाडिले म्हणजे हा नावच लावून घेत नाही. अर्थ असा होतो, अशा परिस्थितीत नमनाच्या मिशाने किंवा स्तुती करण्याच्या मिशाने मी कसे बरे पावले टाकू. त्यांनी स्वतःला नाव घेऊन सुद्धा ते व्यर्थ केले आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, एखादी वेळे किंचित काही बाही देखावे दृश्यही जरी तेने, दृश्य द्रष्टत्वाचा होय ना विटाळ, ऐसा जो केवळ आत्मरूप. तेथे कैचे काही घडावे नमन, नातरी स्तवन तरी कैचे, नाम ते निजांगा लावी जरी चांग, मोडे ना अव्यंग ऐक्य ज्याचे, पुसोनिया टाकी नावाचाची ठाव, निवृत्ती हे नाव धरू निज. ज्ञानदेव सांगतात की कोणत्याही प्रमाणाने सिद्ध न करता येणाऱ्या सद्गुरु परमात्म्याला एखाद्या विशेष साधनाचा अवलंब करून वा कोणत्या तरी उपायाने जर एखादा ते स्वरूप जाणून घेण्याचा थोडा जरी प्रयत्न करू लागला तरी परमात्मा सद्गुरु त्याच्या वाऱ्यालाही उभा राहत नाही. असे द्रष्टादृश्य अशा द्वैताची उभारणी करून त्यांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करणे हाच त्यांच्या गावात विटाळ मानला जातो. व्यवहारात प्रचलित असलेल्या सोवळे ओवळे विटाळ या कल्पनेचा ज्ञानदेवांनी येथे सद्गुरु स्वरूप स्पष्ट करण्यासाठी उपयोग करून घेतला आहे. स्त्रियांच्या मासिक धर्माचा, सुतक सुबेर वगैरे काळात किंवा एखाद्या व्यक्तीचा व्यवहारात विटाळ मानून त्याचा स्पर्शही टाळला जातो. किंवा देवाची पूजा करताना स्वतः स्नान करून शुचिर्भूत होऊन सोवळं नेसल्यावर मनुष्य देवपूजा होईपर्यंत इतर कोणाला स्पर्श करणे टाळतो, कारण तो सोवळा झालेला असतो, शुद्ध झालेला असतो. आता कोणा व्यक्तीचा अथवा निषिद्ध पदार्थाचा स्पर्श झाला की तो त्याचा विटाळ मानतो. आपले सोवळे अथवा शुद्धता कलुषित झाली असे त्याला वाटते. त्याप्रमाणे सद्गुरु परमात्मा हा स्वतः सोवळा आहे. त्याच्याकडे द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी ठेवून पाहणे हे दोषास्पद आहे. त्याच्याकडे पाहायचे तर ऐक्यानेच पाहायचे, द्वैतपणा निर्माण करून पाहायचं नाही. असं पाहणं त्यांच्या गावी दोषास्पद ठरतं. अद्वैतात द्वैताचा मान मानलेला त्याला खपत नाही. अशा व्यक्तीच्या मग तो वाऱ्यालाही उभा राहत नाही. थोडक्यात सद्गुरु परमात्मा अखंडैक रस असताना त्याचा अनुभव घेणारा त्याच्यात विरूनच गेला पाहिजे, तरच ते खरे पाहणे झाले असं म्हणता येईल. पण जर असे कोणाला वाटत असेल की मी सद्गुरु स्वरूप पाहतो, तर तो वेगळेपणाने सांगत असल्यामुळे त्याने ते स्वरूप खरोखर पाहिलं असं होतच नाही. तो अंतर्यामी रूपाने सर्वदा आपल्यातच स्थित आहे, तेव्हा त्याला भिन्न रूपाने जाणता येणार नाही. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दृष्टी अंतर्मुखच केली पाहिजे. अशा परिस्थितीत अशा सद्गुरु परमात्म्याला वंदन तरी कसं करणार अथवा त्याची स्तुती तरी कशी करणार. कारण ज्याला वंदन करायचं व ज्याची स्तुती करायची ते मूर्तरूप डोळ्यापुढे यायला तर हवे ना. पण पाहणेच ज्याच्या गावी विटाळ मानला जातो, नुसते पाहणेही ज्याला खपत नाही, त्याला नमन तरी कसं करावं अथवा त्याची स्तुती तरी कशी करता यावी. ज्ञानदेव म्हणतात की त्यांचं मूर्तरूप नाही तर नाही. त्यांनी एखादं नाव जरी स्वीकारलं असतं तरी त्यांना त्या नावानं वंदन अथवा त्यांचं स्तवन करता आलं असतं. परंतु त्यांनी नाव तरी कोणतं धारण केलं आहे, तर निवृत्ती. आता या नावावरूनही त्यांची स्तुती करणे कसे शक्य होईल, कारण हे नाव घेऊन त्यांनी स्वतःचा ठावच मोडून काढला आहे. त्यांची कशाकडे प्रवृत्तीच नाही, त्यामुळे ते नाव असून सुद्धा नसल्यासारखंच आहे. हे नाव घेऊन त्यांनी द्वैतात्मक भक्ती करण्यास जणू प्रतिबंधच केला आहे. निवृत्ती हे नावच द्वैताचा निषेध करणारं आहे. आता नावच नाही तर त्याला रूप तरी कोणतं असणार. ते देहाच्या अतीत आहेत. सद्गुरु स्वामी परमात्मा स्वरूप असल्यामुळं त्याला विश्वरूप म्हणून नमन करावं तर अर्जुनासारखी परिस्थिती होते. नमः पुरस्ताद अथपृष्ठात असते. त्याला मागून नमस्कार करावा की पुढून नमस्कार करावा. आपल्याकडे त्याची पाठ आहे का मुख आहे
तेच अर्जुनासारखं कळेन असं होतं. त्यामुळे वंदन करणंही शक्य नाही वा निवृत्ती हे नाव धारण केलेले असल्यामुळे त्यांची स्तुतीही करता येत नाही. त्यांची प्रवृत्ती असती तर अमुक एका गोष्टीकडे ते प्रवृत्त होतात अशा स्वरूपाची स्तुती करता आली असती. अशा प्रकारे त्यांनी नाव घेऊन सुद्धा ते व्यर्थच केलं आहे. यातून ज्ञानदेवांना हेच सांगायचं आहे की सद्गुरूंना भेदभावनेने नमन करता येत नाही. त्या तत्वाशी एकरूप होणे हेच त्यांना खरे नमन ठरते. ओवीत अंगी लावोनी नाडिले नामची येणे असे म्हणून ज्ञानदेवांनी त्यांच्या निवृत्ती या नामाकडे केवळ संकेत केला आहे. पण पुढच्या ओवीत त्यांनी त्यांचा नावाने उल्लेख करून निर्गुण अशा गुरुतत्वाला एक चेहरा दिला आहे. आता या नावानेही त्यांची स्तुती करणे कसे अशक्य आहे, ते नावही कसे व्यर्थ आहे ते ज्ञानदेव पुढे स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.